नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. अमरावतीच्या कौंडिण्यपुरामध्ये हजारो भाविकांची मांदियाळी. रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. वर्धा नदीपात्रामध्ये पवित्र स्नानासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी. कोल्हापुरातील अंबाबाई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी जमली आहे. राज्यभरातून असंख्य भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा. साई नामाचा जयघोष करत असंख्य भाविक साई चरणी नतमस्तक. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भातील संत नगरी शेगावमध्ये भाविकांची गर्दी. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून भाविक शेगावमध्ये दाखल. नाशिकमध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये लेकीची आणि जावयाची बैलगाडीतून मिरवणुकीने वेधलं सर्वांचं लक्ष. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीचा अजब ठराव. आई वडिलांची परवानगी असेल तरच ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये विवाहाची नोंद होणार. अशा प्रकारचा ठराव करणारी सायखेडा राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार इथं वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी दिंडीमध्ये सहभागी होत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रत्नागिरीमध्ये पर्यटकांची गर्दी. गणपतीपुळ्यामध्ये समुद्रकिनारी पर्यटक पाहायला मिळाले. MIDCचं रिसॉर्ट मध्ये पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे पूर्णपणे ते हाऊसफुल झालंय. नाशिकच्या चांदवडमधील अहिल्याबाई होळकरांचा वाडा खुला करण्याची नागरिकांची मागणी. 10 वर्षांपासून वाडा बंद अवस्थेमध्ये, अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गर्दी केली. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त. लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झालेले आहेत. मंकी हिल्स पॉइंटवर निसर्गाचं अनोखं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नवी मुंबईमध्ये हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी भाजपकडून तिरंगा बाईक रॅली. आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून रॅलीचं आयोजन. हजारो बाईकस्वारांचा सहभाग. परभणीच्या जिंतूरमधील 375 फूट ध्वजाच्या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधलंय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रम. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं वाशिम जिल्ह्यामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवलं गेलं. बाकलीवाल शाळेच्या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग. रत्नागिरीच्या लांजा शहरामध्ये हर घर तिरंगा अभियान. तिरंग्याची पूजा करत नागरिकांकडून अनोख्या पद्धतीनं उत्साह साजरा. पुण्यामध्ये महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनच्या वतीनं महिलांना फेटे बांधण्याचा विश्वविक्रम. अवघ्या 59 मिनिटांमध्ये बांधले 403 फेटे. नालासोपारातील प्रगतीनगरमध्ये रिक्षा चालकांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. स्टँडवर रिक्षा लावण्याच्या कारणावरून भाजप आणि काँग्रेसच्या 2 रिक्षा युनियनमध्ये वाद झाला होता. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामध्ये पत्रकाराच्या घरावर अज्ञात टोळक्याचा हल्ला. गाड्यांची तोडफोड करत 2 कार पेटवून दिल्या. नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड. नाशिक रोड भागामध्ये गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून वाहनांची तोडफोड. कल्याणमधील कोळसेवाडी परिसरामध्ये महिलेला शिवीगाळ करत 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून महिलेच्या पतीवर चाकूचा हल्ला. संभाजीनगरच्या लासूरमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये राडा. काही गाड्यांमधील कांद्याचा लिलाव करत नसल्यामुळे शेतकरी संतापले. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव हातेड या रस्त्यावर गावठी बनावटीच्या रायफलसह एकाला अटक करण्यात आली. 1,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई. भंडारा जिल्ह्यातील 3 ठिकाणच्या वाळू साठ्यावर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं कारवाई केली. 313 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तर वाळूची शासकीय कंत्राटदाराला लिलाव पद्धतीने विक्री. नागपूर पोलिसांची हुक्का पार्लरवर धाड टाकत कारवाई. 5 आरोपींना अटक. नागपूर गुन्हे शाखेची कारवाई.
गोंदियामधील गोल्ड सिनेमा हॉलमध्ये पोलिसांकडून मॉक ड्रिल, दहशतवादी हल्ला परतवून लावण्याचं पोलिसांकडून प्रात्यक्षिक सादर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या गावात मॉक ड्रिलमुळे नागरिकांचे तारांबळ, गोठ्यामध्ये दबा धरून बसल्याचा बिबट्याचा बनाव रचला होता. मुंबई पोलिसांकडून 15 ऑगस्टची नियोजनबद्ध पूर्वतयारी, वाशी एपीएमसी जवळ पोलिसांची मॉक ड्रिल. अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाले आणि या निमित्तानं सायकलथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सायकल रॅलीच्या माध्यमातून शांततेचा संदेश देण्यात आला. बुलढाणामध्ये जिल्हा पोलीस दलाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं 76 किलोमीटर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडीमध्ये प्राणा या फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती. जळगावमधील रावेरमध्ये केळीच्या निर्यात वाढीसाठी बनाना क्लस्टर विलेज निर्माण करण्यात येणार आहे. शिवार तिथे गोदाम या योजनेला प्रोत्साहन द्यायला असण्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण 100% भरले. पानशेत वरस गावातील नागरिकांकडून धरणातील पाण्याचं जलपूजन करण्यात आले. या जलपूजनासाठी पानशेत वरसगाव खोऱ्यातील नागरिक उपस्थित. नाशिकच्या मालेगावात पावसाचा जोर ओसरलाय. अनेक भागात पिकांची वाढ खुंटली आहे. वरुण राजांना पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त. समाधानकारक पाऊस होत नाही आणि त्यामुळे धुळे जिल्ह्यातले शेतकरीही संकटात सापडले. तर शिरपूर तालुक्यामध्ये सरासरी केवळ 59% पावसाची नोंद झाल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यामुळे सर्वत्र दुष्काळी स्थिती. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. पावसाअभावी कांदा लागवड थांबवली. मनमाड चांदवड या भागामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई, कृषी सेवा दुकानदाराकडून शेतकऱ्यांची अडवणूक, यादीच्या गोणी घेण्याची शेतकऱ्यांना अट. वाशिमच्या मालेगाव रिसोड तालुक्यामध्ये सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ नाहीये. पाऊस पडला नाही आणि त्यामुळे सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवण्याची शेतकऱ्यांमध्ये चिंता. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था. इमारत धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे दुसऱ्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रुग्णसेवा सुरू. बीडमध्ये एसटी महामंडळाचा गलथान कारभार समोर आलाय. खेडोपाड्यामध्ये जाणाऱ्या एसटी बसची दुरवस्था. माजलगाव ते पुरुषोत्तमपुरीपर्यंत जाणाऱ्या बसमधील प्रकार समोर. बीड शहरातील धानोरा परिसरामध्ये जलवाहिनीचं लिकेज न काढता सिमेंट रस्त्याचं काम सुरू. नगरपालिका प्रशासनानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. परभणीकडे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीसोबत धुळीचाही त्रास. रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी. वाशिममध्ये मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. जळगावमधील प्रांत कार्यालय चोपडा इथं कोळी समाजाच्या वतीनं दाखल्याच्या मागणीसाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. अकोल्याच्या मूर्तिजापूर ते भटोरी रस्त्यासाठी वंचितचं आंदोलन. आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात आंदोलनात घोषणाबाजी. रत्नागिरीमधील गुहागरमध्ये मासे खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मार्केटमध्ये बांगडा माशांची आवक वाढली. पुण्याहून भोर वरंद घाट मार्गे रायगडला निघालेल्या कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटू लागल्यामुळे कार 40 फूट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये अडकलेल्या तिघांना ग्रामस्थांनी बाहेर काढलं. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्यावर गॅसच्या कंटेनरचा अपघात. महामार्ग पोलिसांकडून क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाजूला काढण्यात यश. शिर्डीमध्ये खासगी बस दुभाजकावर आदळली. सुदैवानं यामध्ये जीवितहानी नाही.